नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे, कोणत्या पॉईंटवरती होणार आहे. ओके, आज आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये सोमवारी जे मार्केट ओपन होणार आहे म्हणजे उद्या जे मार्केट ओपन होणार आहे त्यासाठी आपला काय प्लॅन राहायला पाहिजे, राईट, आपला काय व्ह्यू राहायला पाहिजे आणि आपली नेक्स्ट वीक जी प्लॅनिंग आहे ती काय राहिली पाहिजे. ओके, आपण काय व्ह्यूनी मार्केटमध्ये एंटर केलं पाहिजे, काय आपण व्यवस्थित ट्रेडला फॉलो केलं पाहिजे. ओके, मार्केटचा ट्रेंड काय, सपोर्ट रेजिस्टन्स काय, मार्केटमध्ये जो गॅपडाऊनच्या मुवमेंट आल्यात खरंच त्याने मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग झाली आहे का, मार्केट आता इथून क्लिअर कट बुल पॅटर्न बनवेल का, इन डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. फर्स्ट एंड पर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, एंड पर्यंत पूर्ण व्हिडिओमध्ये बनवून राहा, व्यवस्थित प्रत्येक पॉइंट नोट करा, त्या पॉइंट वरती प्रत्येक याचा मी वाय क्लिअर केला आहे, त्याचा युएस मार्केटवरती कसा इम्पॅक्ट होणार आहे, त्याचा आपल्या इंडियन मार्केटवरती कसा इम्पॅक्ट होणार आहे, इन डिटेल मध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय. सो चला तर मग सुरू करूया. ओके, आता आपलं इंडियन मार्केट डिस्कस करण्यापूर्वी सर्वात महत्वाचं असतं आपलं युएस मार्केट किंवा ओल्ड मार्केट डिस्कस करणं. आता ओल्ड मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं असतं युएस मार्केट, युएस मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं डाऊ जोन्स. आता डाऊ जोन्स मध्ये काय चाललंय ते बघ. डाऊ जोन्स मध्ये खूप जास्त गॅप डाऊन मुवमेंट आल्या, स्ट्रॉंग व्यवस्थित. लास्ट वीक खूप खूप निगेटिव्ह होता आपल्या डाऊ जोन्स साठी. तुम्ही जर बघितलं मागच्या 3 दिवसापासून डाऊ जोन्स कुठेतरी अप साईडला निघालाय, पण लास्ट पूर्ण वीक खूपच टफ होता आपल्या डाऊ जोन्स साठी. हे बघा तुम्ही व्यवस्थित मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग झाली नव्हती. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इंडिकेट करत होती की मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग नाहीये बाबा, तुम्ही अंधाधुंदी ट्रेड करू नका. आणि व्यवस्थित टॅब होऊन डाऊन साईडला मुवमेंट आली. जशी डाऊन साईडला मुवमेंट आली, डाऊन साईडला मुवमेंट आल्यावरती व्यवस्थित परत सपोर्ट घेतला. आता डाऊन साईडला मुवमेंट येण्याचं काम आहे आपला ऍडव्हान्स जीडीपी, राईट. तो खूप कमी आलाय. जो ऍडव्हान्स जीडीपी होता युएसचा, तो फॉरकास्टरनी सांगितलं होतं जवळजवळ अप्रॉक्सिमेटली त्यांचं म्हणणं होतं की बाबा जो आपला 2.1% येईल, राईट. फॉरकास्ट म्हणजे ऍडव्हान्स जीडीपी असतो, राईट. आणि जो प्रिव्हियस जो होता मागच्या वेळेस आला तो पण 2.1% आला होता. ओके, पण तो 3 महिन्यातून आला, तो खूप स्ट्रॉंग आलाय. पण हा जो ऍडव्हान्स जीडीपी आलाय हा खूपच कमी आलाय. ऍक्च्युअल जो आलाय तो डायरेक्ट 1.5% आलाय, राईट. म्हणजे याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कुठेतरी युएस वरती झाला, जास्त करून युएसडी वरती झाला, राईट. आणि याचा इम्पॅक्ट जो झाला तो खूप स्ट्रॉंग झाला. त्यानंतर डाऊन साईडला मुवमेंट आली मार्केटमध्ये बघायला भेटली, तो 29 जुलैला आला होता, राईट. त्यानंतर डाऊन साईडला मुवमेंट बघायला भेटली. डाऊन साईडला जशी मुवमेंट आली, मागे ॲव्हरेजिंग पॉईंट होता, मी हा सपोर्ट तुम्हाला पहिला पण नोट करायला सांगितलं होतं. व्यवस्थित तो सपोर्टला मार्केट टॅप झालं, टॅप झाल्यानंतर बघा तुम्ही एक मुवमेंट आली. आता जे तुम्ही रेजिस्टन्स आहे तो व्यवस्थित त्याला रिजेक्शन मार्केट घेऊन राहिले, राईट. आणि अजूनही मार्केटमध्ये सी साईडची स्ट्रेंथ नाही. अजून कुठेच मला नाही वाटत की व्यवस्थित सी साईडला मार्केट जाईल लगेच. जर जायचं असेल तर त्याला ही लाईन ब्रेक करावं लागेल, 52,500-700. आणि जर एकदम स्ट्रॉंग जायचं असेल तर 50,177 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथं मार्केट कसं रिॲक्ट करतं हे बघणं फारच जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आता हे झालं 4 मध्ये. त्यानंतर आपलं नॅसडॅक. आता नॅसडॅकनी काय केलंय बघितलं, नॅसडॅकचा विषय. नॅसडॅकने सगळं ब्रेक केलंय, राईट. तुम्ही जर बघितलं पहिला सपोर्ट जो होता त्याला ब्रेक केलं, राईट. लिक्विडिटी एरिया ग्रॅप केला. लिक्विडिटी एरिया जसा ग्रॅप झाला, हे बघा इथे पॅटर्न बनला होता. लिक्विडिटी एरिया जसा ग्रॅप झाला, लिक्विडिटी एरिया ग्रॅप नंतर इथे एक स्ट्रॉंग आपला सपोर्ट झोन होता, त्या सपोर्ट झोनला मार्केटने टॅप केलं. आणि जसं टॅप झालं मित्रांनो, टॅप झालेलं एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली, राईट. तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स समजायला पाहिजे आणि खूप महत्वाचे हे बघा. इथे एक लिक्विडिटी एरिया होता, या लिक्विडिटी एरियाला सपोर्ट घेतला 24,500, जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 24,500चा सपोर्ट होता. त्या सपोर्टला मार्केटने टॅप केला आणि त्यानंतर एकदम स्ट्रॉंग आपल्याला जवळजवळ 800 पॉईंटची मुवमेंट नॅसडॅक मध्ये बघायला भेटली, राईट. आज जर बघितलं नॅसडॅकची स्ट्रेंथ जर चेक केली तर तेही सांगतो तुम्हाला, खूप वन डे मध्ये व्यवस्थित स्ट्रेंथ समजून असते मार्केटची, त्याच्या आधी नाही समजत. तर आपण जर स्ट्रेंथ चेक केली तर तुम्ही बघू शकता ही जी पूर्ण स्ट्रेंथ आहे ती पूर्ण अजूनही पूर्ण सीईची नाही, राईट. अजून डायव्हर्जन आपल्याला भेटलं नाही. पण ह्या इथे एसएल हंटिंग एरिया आहे. एसएल हंटिंग एरियावरती मार्केटने टॅप केलं, टॅप झाल्यानंतर स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला आपल्याला बघायला भेटले. आता जर ट्रेंड बघितला, आता मार्केटचा जो ट्रेंड आहे इथून जे चाललं होतं अप साईडला, तो अजूनही कुठंतरी
मार्केट अजूनही पूर्ण अप ट्रेंड मध्येच आहे, राईट. अप ट्रेंड मध्ये आता इथं कसं रिॲक्ट करतं, इथंच एक सपोर्ट आहे कोणता, 23,900चा, राईट. त्याच्यावरती कसं रिॲक्ट करतं, तिथं टॅप झालं त्यानंतर ते ट्रेंड स्ट्रक्चर फॉलो करणं अजून अप ट्रेंड मध्ये. पण आता जे आहे ते ऍव्हरेजिंग फेज मध्ये मार्केट आहे. सो जोपर्यंत मला समजा वाटत नाही की मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग स्ट्रेंथला एक आपल्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स व्यवस्थित सांगत असते, राईट. तिथं स्ट्रेंथ कसं डायव्हर्सिफाय होतो हे बघणं फार महत्वाचं आहे, राईट. तिने एकदा अपसाईडला निघालं तर निघालं. असं S&P 500 बघितलं बघा यामध्ये मुवमेंट वीकच्या आहे त्या, पण आता कन्सोलिडेट करत आहे. 4 आवर मध्ये जर बघितलं तर कन्सोलिडेशन चालू आहे पूर्णतः. पूर्ण कन्सोलिडेशन डाऊन साईडला मुवमेंट आली, व्यवस्थित टॅप झालं बघा या लिक्विडिटीला. जी आपली लिक्विडिटी होती कोणती, जी आपली लिक्विडिटी होती 7,200ची, त्या लिक्विडिटीला मार्केट टॅप झालं. त्या लिक्विडिटीला जसं टॅप झालं एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला सी साईडला बघायला भेटली. तुम्ही बघू शकता हे बघा व्यवस्थित डाऊन साईडला आलं, टॅप झालं एकदम स्ट्रॉंग आपल्याला सी साईडला मुवमेंट बघायला भेटली. हेच आहे, बाकी S&P 50 मध्ये काही नाही. आता त्यानंतर जर बघितलं आपलं इंडियन मार्केटमध्ये काय चालू आहे, त्यासाठी अजून एक राहिले एशियन मार्केट डिस्कस करायचं. एशियन मार्केटमध्ये निकाईमध्ये बघा आली का 62,000ला, ही 60,000ला येणार. 60,000ला आल्याशिवाय याच्यामध्ये बाईंग आपल्याला बघायला भेटणार नाही. आता लो जो मारलाय तो 60,400चा मारला नाही, पण हिला 60,000लाच यावं लागेल. 60,000 शिवाय हिच्यामध्ये ऍव्हरेजिंग होणार नाही, राईट. आपण कधीपासून वरडत होतो की निकाई 60,000ला येईल. तुम्ही मागचे सगळे व्हिडिओ बघायचे, राईट, इन डिटेलमध्ये बघायचं. मी ओरडू सांगत होतो की निकाई 60,000ला येणार, राईट. कारण निकाईमध्ये तो ऍव्हरेजिंग पॉईंट होता आणि व्यवस्थित 60,000ला मार्केट टॅप झालं. बघू शकता तुम्ही 60,300ला हा जो माझा सपोर्ट एरिया होता, या सपोर्ट एरियाला मार्केट टॅप झालं. आणि टॅप झालेलं फक्त बघा तुम्ही इथं फक्त टॅब एंट्री आहे, त्या टॅब एंट्रीला फक्त टच झालं आणि मार्केटमध्ये मुवमेंट जवळजवळ 5,000 पॉईंटची मुवमेंट बघायला भेटली, राईट. का भेटली, फक्त एका एंट्री पॉईंट वरती. आणि ती मुवमेंट किती पॉईंटची होती, जवळजवळ पर्सेंटेज मध्ये जर चेक केलं तुम्ही तर ती जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 8%ची मुवमेंट तुम्हाला बघायला भेटली त्या पॉईंट वरती, त्या बुलेट पॉईंट वरती. मी वर्ड सांगत होतो मागच्या व्हिडिओमध्ये इथून डाऊन येणार आणि एक्झॅक्टली तेच झालं. आणि एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपला सी साईडला बघायला भेटली. ओके. आता यानंतर जर बघितलं आपण आपलं इंडियन मार्केट, आता बाकीच्यांचा एवढा इम्पॅक्ट इंडियावरती होत नाही, त्यामुळे आपलं जर बघितलं सर्वात महत्वाचं इंडियन मार्केट म्हणलं की सर्वात महत्वाचं सगळ्याच्या तोंडावरती आपलं बँक निफ्टी. आता बँक निफ्टी सर्वांची आवडती, बँक निफ्टीमध्ये काय चाललंय ते सांग. आता बँक निफ्टी, आता मी बँक निफ्टीला माझा जो व्ह्यू आहे, तो सपोर्ट आहे, तो डायरेक्ट जो आहे तो अप्रॉक्सिमेटली ऍव्हरेजिंग जे आहे 55,400चे आहे, राईट. या 55,400ला येऊस तर माझा व्ह्यू पूर्ण पुट साईडचाच राहील. किती अप गेलं तरी माझा व्ह्यू जो राहील तो पूर्ण पुट साईडचा राहील. आणि पाहिजे तितकी अजूनही तितकं डायव्हर्जन भेटलेलं नाही मार्केटमध्ये. परत एकदा एक डाऊन साईड तुम्हाला बघायला भेटू शकते, राईट. आणि जर तो रेजिस्टन्स बघितला होता, पहिली गोष्ट याचा ट्रेंड काय चालू आहे आपण तुम्हाला ते सांगतो, म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये समजेल. जर आपण स्ट्रेंथ बघितला मार्केटची तर तो पूर्ण ती अजूनही स्ट्रेंथ जी आहे ती पूर्ण पुट साईडचीच आहे. सो अजून माझा व्ह्यू जो आहे तो पूर्ण बनत नाहीये. ओके. सो हे सगळं काढून टाकतो एक मिनिट, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे मोठ्याले झोन नाही काढत, फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढतो. ओके. अरे बघा आता पूर्णतः जो व्ह्यू आहे तो माझा पुटला काय आहे, राईट. आता मार्केट ज्यावेळेस अप साईडला गेलं होतं, अप साईडला गेल्यावरती इथे जे आहेत ते काही पॉईंट शिल्लक राहिले, म्हणजे मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झालेली नाहीये, राईट. आता ऍव्हरेजिंग होणं फार गरजेचं आहे, राईट. सो आता मार्केट जितकं अप गेल्यावरती मार्केट इथं रिटेस्ट करत होतं. जसं रिटेस्ट झालं डाऊन साईडला फेकण्यात गेलं. आता फेकण्यात आला, इथलची छोटासा झोन त्यांनी पास केलाय, इथून लगी हुल देण्यात आली बाहेरला, की आम्ही इथं जे रिटेलर बाहेर आहेत त्यांना काय हुल देण्यात आली की आमचा इथून मूड सीईला बनवत आहे. ओके. आणि ते इथं सीईला बसायला लागले. आता सायकोलॉजी ध्यानात ठेवा, तुमचा व्हाय काय आहे, मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग नाहीये. ओके. तर हे ऍव्हरेजिंग नसल्यामुळे मार्केटमध्ये व्यवस्थित टॅप होणं गरजेचं आहे, राईट. हा का नाही. तर आता टॅप कसं होणार आहे, पहिले इथलचे काही रिटेलर एक्झिट करावं लागतं का, त्यांना पण प्रॉफिटमध्ये घेऊन देईल, असं होत नाही. मार्केटमध्ये काहींना लॉस होत असतो, काहींना प्रॉफिट होत असतो, राईट. आणि जे 2% ते 2 to 3% लोक जे आहेत ते खूप खूप डोक्याने गेम खेळत असतात, राईट. ते सायकोलॉजीने गेम खेळतात. त्यांचे टेक्निकल चांगलं तर असतंच, पण त्यांची सायकोलॉजी ती खूप जास्त स्ट्रॉंग असते, राईट.
सो ते त्यांनी गेम खेळतात. आता हे बघा इथं गेलं अप डाऊन साईडला आलं, आता त्यांना माहिती त्यांना टेस्ट हे करायचे, हे झोन टेस्ट करायचे 55,400चे. पण आधी यांना थोडी होल देण्यात आली, अप साईडला घेऊन गेले. आता हे बघा इथे एक रिजेक्शन आहे. इथं कसं रिॲक्ट करतं ते फार महत्वाचं. आता तुम्हाला जर दाखवलं मी तर तुम्ही सुद्धा शॉक होतो ना. हे बघा माझा पहिला रिजेक्शनचा व्ह्यू आहे तो हा आहे, हा एक झोन आहे. आणि जर आता याला 4 आवर मध्ये लावलं, बघितलं व्यवस्थित तिथून डाऊन साईडला मुवमेंट घेतली. आता इथलचं एक आहे, इथे एक मार्केट ट्रेंड बनवायचं काम करत होतं. राईट, मार्केट काही टिकणार नाही तुम्हाला मी आत्ताही सांगतो. इथं ट्रेंड तर बनवायचं काम करते. जर इथे जर आपण जर 1 आवर मध्ये लावली तर आपले व्यवस्थित दिसेल. हे बघा दिसलंय का? मार्केटमध्ये ट्रेंड म्हणजे एक ट्रेंड बनवायचं काम करते, पण इथं प्रेशर एरिया बनलाय. तो ह्या प्रेशरला मार्केट टिकवणार नाही. मार्केटमध्ये मला बाईंग प्रेशर दिसत नाही, असा माझा व्ह्यू आहे वैयक्तिक. राईट, आणि मला असं वाटतंय की मार्केट इथं टिकणार नाही. जर मार्केट जर नाही टिकलं तर मार्केटला 55,400ची लेवलला यावंच लागेल. आणि ज्यावेळेस मार्केट तिथं येईल त्यावेळेस मार्केटमध्ये एकदम माझा व्ह्यू पूर्ण मग तिथं बुलिश बनेल. पण अजून माझा व्ह्यू जो आहे तो पूर्ण बेरिश आहे. मी डाऊन साईडला आलं, वेट करतो पुट साईडची एंट्री घेण्याचं आणि पुटला एंट्री घेतो प्राइस ऍक्शन समजून. ओके, आता जर बघितलं आपण, तुम्हाला जर सपोर्ट सांगतो, पहिला सपोर्ट नोट करून घ्या पुढच्या आठवड्यासाठी. पहिला जो सपोर्ट आहे तो सपोर्ट आहे 55,400चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 55,400 470चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट मार्केट मध्ये आहे, ज्याला स्विंग पकडायची त्याच्यासाठी. बाकी स्कॅल्पिंग साठी तर छोटाले सपोर्ट आहे आपले. पहिला जो सपोर्ट आहे स्कॅल्पिंग साठी तो पहिला सपोर्ट आहे 56,800चा. तिथं कसं रिॲक्ट करते, छोटंसं रिॲक्ट करेल तिथून परत एकदा डाऊनसाईड आपल्याला ठीकठाक बघायला भेटेल. आणि एकदम स्ट्रॉंग जर सपोर्ट लागत असेल स्कॅल्परसाठी तर 56,056चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्याला मार्केट ठीकठाक रिॲक्ट करेल. आता हे जे होतं ते युनिक नंबरचा सपोर्ट होता, ते युनिक नंबरच्या सपोर्टवरनं मार्केटने एकदम स्ट्रॉंग सी साईडला मुवमेंट घेतली. राईट, आता रेजिस्टन्स बघितला तर पहिला रेजिस्टन्स हाच आहे 57,447चा. राईट, इथं मार्केट कसं रिॲक्ट करतं ते फार महत्वाचं आहे. राईट, त्यानंतर जर बघितला तर त्यानंतरचा जो रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटतोय तो रेजिस्टन्स आहे 57,600चा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तिथं मार्केट कसं रिॲक्ट करतं हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, आता हे झालं आपलं बँक निफ्टी. आणि सर्वात महत्वाचं आपलं जीडीपीचे रिझल्ट लागलेत. ऍक्च्युअल जीडीपी फार कमी आली वेळची. राईट, ते ऍडव्हान्स जीडीपी आहे, ऍडव्हान्स जीडीपी त्यामध्ये सुधार पण होऊ शकतो, पण यामध्ये कुठेतरी ती कमी आली. राईट, आता जर बघितलं आपलं निफ्टी फिफ्टी, राईट, निफ्टी फिफ्टी बघण्याआधी आपलं आयटी सेक्टर बघूया. आयटी सेक्टरनी कसं बूम केलंय तुम्हाला ते दाखवलं. इथनं ओरडत होतो आयटी अपजाईन अपजाईन अपजाईन. हे बघा, हे आपलं खूप जुने व्हिडिओज आहेत, त्यामध्ये बघा इथं ओरडत होतो आपण आयटी वर जाईन, आयटी वर जाईन. आयटीची मुवमेंट बघा तुम्ही. जर आपण जर वन डे मध्ये लावलं तुम्हाला एकदम परफेक्टली दिसल. इथं मार्केटमध्ये कुठेतरी रिॲक्ट केलं छोटंसं, परत अप गेलं. ती लिक्विडिटी एरिया ग्रॅप झाला, लिक्विडिटी एरिया ग्रॅप होऊन वरच्या लिक्विडिटी एरियाला मार्केटने रेजिस्टन्स घेतला आणि त्यानंतर परत एकदा डाऊन साईड बघायला भेटली. राईट, आता ही डाऊन साईड जी आली त्यामध्ये मार्केटमध्ये आपण घाबरलो की बाबा अजून डाऊन येईल, अजून डाऊन येईल. राईट, तसं नाही. इथून परत एकदा अप निघालं. का निघालं? हे बघा, जे रेजिस्टन्सचं काम करतो त्यांनी कशाचं काम केलं, सपोर्टचं काम केलं, पण अप गेलं. आणि सर्वात महत्त्वाचं निफ्टी फिफ्टीला अप नेण्याचं काम जे आहे ते कोण करत आहे, ते आयटी सेक्टर करत आहे. तेच करत आहे, त्याशिवाय कोणीच करत नाही. राईट, आता बँकिंग सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाली आहे ऑलरेडी ठीकठाक. आता जर आपण जर बघितलं निफ्टी फिफ्टीचा, निफ्टी फिफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता, हे बघा निफ्टी फिफ्टी काय घाण मुवमेंट आलेत निफ्टी फिफ्टीमध्ये. कशा आलेत ते सांगूया. एक मिनिट फक्त. ओके, आता हे बघा तुम्ही निफ्टी फिफ्टीमध्ये काय झालंय. आता आपण बोललो होतो निफ्टी फिफ्टीमध्ये इथे ऍव्हरेजिंग काय व्यवस्थित ऍव्हरेजिंग झाली. कोणता पॉईंट होता, 23,592ची लेवल होती. व्यवस्थित तिथं मार्केट आलं, व्यवस्थित अप्रॉक्सिमेटली त्याला टॅप झालं. टॅप झालेलं एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला तुम्हाला बघायला भेटली. आता का भेटली, आता बघा तुम्ही इथं टॅप झालं. टॅपवर आपण बोलत होतो मागच्या व्हिडिओमध्ये जसं की हा रेजिस्टन्स आहे, ह्या रेजिस्टन्सला मार्केटने टॅप झालं. टॅप झालं ही जी लेवल होती ह्या लेवलला मार्केटने टॅप केलं. टॅप केल्यानंतर मुवमेंट बघा अप्रॉक्सिमेटली जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर ही जी मुवमेंट होती इतकी स्ट्रॉंग मुवमेंट होती. यामध्ये जे प्रीमियम वाढलेत ना तुम्ही विचारही नाही करू शकत. 3%ची मुवमेंट आपल्याला निफ्टी फिफ्टी मध्ये बघायला भेटली. नॉट अ जोक, निफ्टी फिफ्टी मध्ये. राईट, आणि कुठं टॅब एंट्री भेटली.
तर तुम्ही बघितलं तर व्यवस्थित टॅब एंट्री भेटली आपल्याला. कोणता टॅब एंट्री होती हे बघा. हा जो पूर्ण झोन होता या कॅन्डलचा, त्याच्या प्रॉक्झिमलला जसं मार्केट टॅप झालं, प्रॉक्झिमलला टॅप झालं तर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला भेटली. आता हे बघा ऍव्हरेजिंग झाली का एकदम स्ट्रॉंग? नाही झाली अजून. जितकी पाहिजे तितकी स्ट्रॉंग ऍव्हरेजिंग मार्केटमध्ये नाही झाली. आधी अप साईडला मुवमेंट आली कारण हा इथं प्रेशर एरिया होता. या प्रेशर एरियावरती मार्केट टॅप झालं. टॅप नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी ला आली, पण अजूनही पाहिजे तितकी स्ट्रेंथ आपल्याला अजून बाहेरमध्ये दिसत नाही. हे बघा तुम्ही, डायव्हर्जन्स ही साईडला बनलेलं नव्हतं आणि तितकी मुवमेंट आपल्याला बघायला भेटलेली नाही. सो मार्केटमध्ये एकदा इथं जर बघितलं तर इथून एकदा रिजेक्शन घेऊ शकतो. कोणत्या? कारण हा झोन अजून टेस्ट झालेला नाहीये. कोणता? 24,600चा जो झोन आहे तो अजून टेस्ट झालेला नाहीये. तो तिथे टॅप झाला तर परत एकदा ठीकठाक मुवमेंट आपला शार्प फॉल बघायला भेटू शकतो निफ्टी 50 मध्ये. ओके, समजलं इथपर्यंत? राईट. त्यानंतर जर बघितलं आपण याचा रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि याचा ट्रेंड सांगतो मला. आता ट्रेंड जर बघितला तर ट्रेंड आता हा अप ट्रेंड कुठेतरी फॉर्मेशन स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण कधी करण ते व्यवस्थित जर मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झाली तर एकदम स्ट्रॉंग अप ट्रेंड फॉर्मेशन तयार करण. आता इथे एक प्रेशर एरिया बनत आहे. राईट. आणि सपोर्ट जर बघितला आपण, सपोर्ट जो एकदम स्ट्रॉंग पाहिजे 23,500 आणि एकदम त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग 23,300 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघितला तो रेजिस्टन्स जो आहे तो आहे 24,500चा आणि दुसरा 25,100चा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटतोय. सो व्हॉट, तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स समजले. आज जर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मोमेंट असेल तर हे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही नोट करून ठेवा. आणि जर तुम्हाला स्कॅल्पिंगसाठी हवे असेल सपोर्ट रेजिस्टन्स, तेही सांगतो. पहिला जो सपोर्ट रेजिस्टन्स आहे, पहिला जो सपोर्ट आहे तो 24,115चा 55चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघितला, एक्झॅक्ट रेजिस्टन्स आहे 24,545चा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स मला इथं बघायला भेटू शकतो. राईट. जर लिक्विडिटी एरिया ग्रॅप केला, सी साईडला मुवमेंट ओपन झाली तर तुम्ही एक पुट साईडला एंट्री पकडू शकता. असा माझा व्ह्यू आहे. ओके, राईट. त्यानंतर जर बघितलं आपलं सेन्सेक्स, सेन्सेक्स मध्ये काय चाललंय तुम्ही बघू शकता. सेन्सेक्स मध्ये एक बोलबाला आहे. सेन्सेक्सचा जर तो रेजिस्टन्स बघितला तो डायरेक्ट 78,658चा आहे. सेन्सेक्स मध्ये लिक्विडिटी एरिया हे बघा, फक्त टॅप झाली एंट्री, त्यानंतरची मुवमेंट बघा. इथे एक ऍव्हरेजिंग पॉईंट होता ठीकठाक. राईट. इथून गॅप डाऊन, गॅप अप मुवमेंट आली. गॅप अप मुवमेंटला मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग ऍव्हरेजिंग पॉईंट होता. हे बघा, पहिले ब्लॅक स्क्रीन मध्ये बघितलं होतं. हे बघा, व्यवस्थित मुवमेंट आली. त्या मुवमेंटला मार्केटने कसं टॅप केलंय ते तुम्ही बघू शकता. हे बघा, व्यवस्थित टॅप नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट नंतर आपल्याला इथं बघायला भेटलं. राईट. इथे एक रिजेक्शन आहे. त्या रिजेक्शनला मार्केटने व्यवस्थित टॅकल केलंय आणि ठीकठाक मुवमेंट पुट साईडला परत एकदा मार्केटने फेकून दिली. बट आता इथे ऍव्हरेजिंग कशी आहे? ऍव्हरेजिंग इतकी पाहिजे तितकी क्वालिटी झाली नाही. सो हे जे आहे ते रिटेलरला पूर्ण ट्रॅप करण्याचं काम मार्केट करत आहे. इथनं एक मुवमेंट आली, मुवमेंट नंतर एकदम स्ट्रॉंग आपल्याला ट्रेड दिसला, ट्रेड घेतला. पण आता तुम्ही लगेच इथं पूर्ण गॅप सी साईडला बसू नका. सी साईड जर बसले तर ट्रॅप होण्याची फास्ट शक्यता आहे. इथून जर डाऊन साईडला मुवमेंट आली, 74,800चा सपोर्ट घेतला, त्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला सी साईडला बघायला भेटू शकते. हायर हाय सुद्धा मार्केट ब्रेक करू शकतं. राईट. त्यानंतर जर बघितलं आपलं ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे, पहिलं क्रूड ऑइल दाखवा. क्रूड ऑइल मध्ये काय चालू आहे? क्रूड ऑइल मध्ये आला फॉल. बोललो होतो आपण इथनं मागच्या व्हिडिओमध्ये. इथं एक फॉल आहे, फॉल बघू शकतो मी, एक शार्प फॉल बघायला मिळाला. फक्त टेक्निकल वरती आपण बघतो. काही टेक्निकल सोडून मला न्यूज वरती सुद्धा जास्त भरोसा नाहीये. बघा तुम्ही, टेक्निकल वरून एकदम स्ट्रॉंग मुवमेंट डाऊन साईडला, त्यानंतर ठीकठाक मुवमेंट सी साईडला निघायला लागली. ओके, राईट. त्यानंतर ग्लोबल मार्केट म्हणलं की सर्वात महत्वाचं आपलं आहे, सर्वांचं आवडतं. बाबा आम्हाला बिटकॉइन सांगा, बिटकॉइन मध्ये काय चालू आहे, क्रिप्टो मध्ये काय चालू आहे. क्रिप्टो जर बघितलं आपण, त्यामध्ये आपण बघूया वन डे मध्ये, 1 वीक. पहिलं सर्वात महत्वाचं 1 डे, 1 वीक मध्ये बघूया. पण आता बोलतोय मी, सर्वात महत्वाचं आहे क्रिप्टो. आता ज्याला स्कॅल्पिंग करायची, क्रिप्टो एकदम बेस्ट ट्रेड आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर जर बघितलं आपण वन डे मध्ये काय दिसतंय, सर्वात महत्वाचं दाखवतो तुम्हाला. बघा, वन डे मध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडलाच निघालेली आहे. राईट. अजूनही माझा जो व्ह्यू आहे तो पूर्णतः क्रिप्टोमध्ये सी साईडचाच आहे, कारण इथे एकदम स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे.
एकदा हा सपोर्ट मार्केटने ब्रेक केला 66,000चा, तर मार्केट कोणाच्या बापाला भेटणार नाही 82,000 कव्हर करायला, राईट. सो हे ध्यानात ठेवा. क्रिप्टो पूर्णतः स्कॅल्पिंगचा व्यू आहे. ब्रेकआउटचा वेट करा. 66,000 ब्रेकआउट झाला की मार्केटमध्ये स्ट्रॉंग मुवमेंट तुम्हाला सी साईडला बघायला भेटतील. त्यानंतर इथेरियम बघितलं तर इथेरियम मध्ये काय दिसतंय, मुवमेंट त्याच आहे. एकदम शार्प मुवमेंट आपल्याला सी साईडला बघायला भेटतं. जर बघितलं आपण ते बघा, इथनं एकदम स्ट्रॉंग गॅप अप मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. त्यानंतर मार्केट इथं कन्सोलिडेट करत आहे. राईट, इथं प्राइस ऍक्शनचा सपोर्ट घेतलाय. प्राइस ऍक्शनच्या सपोर्ट नंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला बघायला भेटू शकते. राईट, हे बघा, जो पहिला रेजिस्टन्सचं काम करत होता, हे बघा, जो पहिलं रेजिस्टन्सचं काम करत होता त्याने आता इथं काय केलं, ब्रेक झाल्यानंतर सपोर्टचं काम केलं. राईट, व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडत आहे आणि इथूनच 1808 रुपयाचा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मार्केट 2000च्या दिशेने निघण्याची जास्त संभावना आहे आणि त्याला ब्रेक करण्याची सुद्धा जास्त संभावना मला दिसत आहे. त्यानंतर जर बघितलं आपण युरो युएसडी मध्ये जर बघितलं तर 29 तारखेचा जो रिझल्ट आलाय त्यावरती कुठेतरी इम्पॅक्ट युरो युएसडी वरती होताना दिसतोय. त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी होताना दिसला आपल्याला. परत डाऊन साईडला मुवमेंट आली. डाऊन साईडला मुवमेंट आल्यावरती 29 तारखेचा आहे बघा, 29 तारखेच्या ज्या मुवमेंट होत्या त्या ऑलरेडी घडून गेल्या होत्या. त्या घडल्या होत्या 15 जुलैपासून घडत होते. 23 जुलै डाऊन साईडला मुवमेंट आली. लोकांना वाटलं आता ही मुवमेंट इथून लगेच परत डाऊनला जाते काय, नाही, तसं घडलं नाही. युरो युएसडी मध्ये परत एकदा शार्प अपकमिंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटल्या, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं. ह्या मुवमेंट बघायला भेटल्या, एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला आली. जवळजवळ ती मुवमेंट जी होती ती मुवमेंट एकदम स्ट्रॉंग, अप्रॉक्सिमेटली 1.5% मुवमेंट आपल्याला युरो युएसडी मध्ये बघायला भेटली. खूप स्ट्रॉंग पिप्स आपल्याला कव्हर करता आले. राईट, बघू शकता तुम्ही, हे बघा, इथं लिक्विडिटी एरिया होता, त्याचाच व्यवस्थित सपोर्ट मार्केटने कुठेतरी घेतलाय. त्यानंतर एकदम स्ट्रॉंग सी साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटली आहे. राईट, आय होप तुम्हाला समजत असेल. राईट, समजलं. त्यानंतर जर बघितलं आपण, सर्वात तुमचा आवडतं आहे आपलं गोल्ड. गोल्ड जर बघितलं तर तेच आहे. गोल्ड मध्ये 47,000ची आपली जी लेवल होती त्या लेवलला मार्केट गेलं. तर तिथं गेल्यानंतर मार्केटमध्ये परत एकदा शार्प फॉल आपल्याला बघायला भेटला. हे बघा, कितीवरती गेला, 47,000ला. 47 नंतर परत एकदा शार्प फॉल, परत सपोर्ट घेतला 39चा, परत अप साईडला निघण्याचा प्रयत्न केला 45 पर्यंत फिबोनाची रिजेक्शन, आणि त्यानंतर एकदम स्ट्रॉंग पुट साईडला मुवमेंट. कारण गोल्ड सुद्धा कन्सोलिडेट करते. गोल्डने जितक्या मुवमेंट मारल्या ना मागच्या 1.5 वर्षात, राईट, आता गोल्ड आराम करण्याचा प्रयत्न करते. कारण खूप थकलंय गोल्ड ऑलरेडी. अप साईड, डाऊन साईड, डाऊन साईड, परत स्ट्रॉंग अप साईड, हायर हाय ब्रेक केला, एकदम स्ट्रॉंग मुवमेंट, अनएक्सपेक्टेड मुवमेंट. राईट, आतापर्यंत सगळे रेकॉर्ड ब्रेक केले, त्यानंतर आता ते थकले. राईट, आता कुठेतरी कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचं कन्सोलिडेट नंतर डिस्ट्रीब्युशन येईल आणि गोल्ड जास्त कन्सोलिडेट करतो, खूप खूप मच कन्सोलिडेट करतो. ओके, राईट. त्यानंतर जर बघितलं शेवटचं आपलं सिल्वर मध्ये काय चालू आहे ते सांगा. सिल्वर जर बघितलं तर सिल्वर सुद्धा तेच आहे. ज्या मुवमेंट एक्झॅक्ट मुवमेंट आले त्यानंतर कुठेतरी कन्सोलिडेट करण्याचं काम सिल्वर करत आहे. राईट, आणि सिल्वरला सपोर्ट आहे. सपोर्ट जर बघितलं सिल्वरचा तर माझ्या व्ह्यू नुसार सिल्वरला मी टॅप पण केलेला आहे तो सपोर्ट. हा सपोर्ट आहे 1,67,000चा सपोर्ट आहे. आणि आधी स्कॅल्पिंगचे सपोर्ट आहे 2,12,000. राईट, दुसरा जर बघितला 2,42,000. हे आपले स्कॅल्पिंगचे सपोर्ट आहे. तुम्ही म्हणता खूप मोठा सपोर्ट आहे. सिल्वरसाठी हे नॉर्मल सपोर्ट आहे. राईट, तर सिल्वर इथनच अप साईडला मुवमेंट देऊ शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. राईट, कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. राईट, थँक्यू सो मच.